आयोजन केल्यामुळे सर्वप्रथम आपल्या परिसरातील लाडके नेते त्याच पद्धतीने विठ्ठलजी पोटे सर खरं तर त्यांची सुरुवात कल्याण पूर्वेमधून झालेली आहे तसंच मला सांगितलं असं म्हणतो आपण हसतायत काय लोक येण्याची दोन कारणे खरं तर मुळात गेली 20 वर्ष शैक्षणिक क्षेत्रात काम करताना विद्यार्थी पालकांची नेहमीच बोलायला आवडतं दोन कारणे त्यातलं पहिलं कारण सांगतो मग दुसऱ्यावर येऊ आपण एक 15-20 मिनिटं बोलूया खरं मला बोलायची खूप इच्छा असून ते बोलता येणार नाही कारण मला नी इंजुरी झाली आहे पण किडे असतात ना काही वेळा फुटबॉल क्रिकेट खेळतो तर जास्त खेळतो तर त्यावेळेस पडलो आणि ती आता मला 3 आठवड्यात ऑपरेशन सांगितलं तरी देखील इथे येण्याची दोन कारणे त्यातलं म्हणजे आपण किती लोकांना माहिती मराठीत असं म्हटलं जातं की स्वतःला भूक लागली असता जेव्हा आपण खातो त्याला प्रकृती म्हणतात भूक लागली नसतानाही बऱ्याच वेळा आपण खातो त्याला विकृती म्हणतात स्वतःला भूक लागली असतानाही दुसऱ्याचा विचार करण्याला संस्कृती म्हणतात आणि या संस्कृती माझे मित्र महेशजी गायकवाड यांना मी गेले अनेक वर्ष जोपासताना बघतो येण्याचं दुसरं पहिलं महत्वाचं कारण म्हणजे कोविड काळामध्ये जेव्हा लोक घाबरून घरामध्ये बसली होती तेव्हा हा माणूस निधड्या छाटीने बाहेर जात होता आणि सगळ्यांना मदत करत होता दिस इज समथिंग महेशजी गायकवाड मला इथे येण्यासाठी अशा परिस्थितीत मला असं वाटलं की हा माणूस कोरोनामध्ये जर लोकांसाठी लोक घाबरून घरात बसले असते ना एखाद्या बाईला उचलून हॉस्पिटलमध्ये जातो तर आपण चालू शकतो एवढं काही विशेष नाही म्हणून आलो नाही त्याच्यामुळे मोठी गोष्ट आहे इररेस्पेक्टिव्ह ऑफ मला असं वाटतं की गेली 20 वर्ष मी शैक्षणिक क्षेत्रात काम करत होय म्हणजे सगळ्याच पक्षामध्ये भाऊ मोठा माझा राजकारणात आहे त्याचे मित्र परिवार आहे सगळ्याच पक्षामध्ये मित्र परिवार आहे पण मला नेहमी असं वाटतं की माणूस म्हणून कोणताही राजकारणी किती मोठा आहे तर बऱ्याचदा राजकीय लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्या समाजाचा चुकीचा आहे राजकीय आणि उद्योजक बिझनेस म्हणलं की आपण म्हणतो पैसे म्हणजे लुटणारेच असतात अशी मानसिकता राजकीय लोकांकडे बघण्याचा एक दृष्टिकोन वेगळा असतो पण ज्यावेळेस असे तरुण महेशजी गायकवाडांसारखे असतात आणि हे वेगवेगळ्या माध्यमातून लोकांसाठी काम करतात ज्यावेळेस कोविडमध्ये मदत करतात तो कोणत्या पक्षाचं हे नाही बघितलं त्याच्यामुळे अशा लोकांच्या कार्यक्रमात जायला पाहिजे हे पहिलं कारण दुसरं कारण म्हणजे मी स्वतः कल्याण पूर्वमधून आहे आणि माझं लहानपण कोट्यापासून कोळशेवाडीतच गेले लहानाचा मोठा झालो अर्धवट अधिक जग फिरलो आज एक इंटरनॅशनल स्कूल चालवतो जिथे मी जवळजवळ समोरून सांगतो की आम्ही 1.25 लाख रुपये फीज घेतो अशी शाळा चालवतो आणि एक कोटे विद्यालय नावाची शाळा चालवतो जिथे 1500 विद्यार्थ्यांना आम्ही 500 रुपये शिकवतो त्याच्यामुळे समाजातल्या सगळ्या स्तरातील मुलांशी बोलण्याचा माझा संपर्क येत असतो मला जाणीवपूर्वक वाटतं की कल्याण पूर्व मधल्या प्रत्येक मुलाकडे इतकं टॅलेंट आहे कारण मी स्वतः कल्याण पूर्व मधून आहे फक्त त्याला एक संधी मिळायला पाहिजे आणि चांगलं मार्गदर्शन मिळायला पाहिजे त्याच्यामुळे मी आणि माझे सहकारी आम्ही आमच्या सगळ्याच शाखांमधून ते काम करत असतो सगळ्यात पहिली गोष्ट मला तिथे सांगितलं की मुलं आणि पालक आहेत आपण बोलूयात मी तुम्हाला बोर बिलकुल नाही करणार तर किती जण माझ्याबरोबर आता आहेत मला सांगा तुम्ही किती जण माझ्या बरोबर आहात मेंटली की वाट बघताय कधी गिफ्ट घेतो आणि घरी जाऊया हे राजकीय कार्यक्रमाला आपल्याला घाई असते स्पीच बंद करा आमचं गिफ्ट कुठलं दिसतंय ते द्या आम्ही जातो किती वेळ बसवणार आहात मुळात मी उशिरा आलेलो नाही मला सांगितलं गेलं होतं 6:15 मी येणार होतो पण मला सांगितलं की फोन केल्यावर निघा मुलं जमली की येऊ म्हणून नाहीतर त्याच्यामुळे काहींना अगोदरच लवकर आलेले विद्यार्थ्यांना शिवाय देत असतात कोण येतोय काय माहिती काय चालणार काय नाही हसताय मुलं त्यांच्या मनातलं बोलतोय सो आपण गंमत करूया म्हणजे सगळ्यात पहिले तुम्ही एकदा माझ्याबरोबर राहा म्हणजे आम्हाला ना शिकवताना सवय की मुलांना चेक करायचं की बरोबर आहे की नाही शाळेमध्ये हिंदीचे शिक्षक शिकवत होते आणि शिकवत असताना त्यांनी जसे तुम्ही बसलेले आहात मुलं तसे ते बसलेले होते त्यांनी विचारलं हिंदीमध्ये ते शिकवत होते सत्य आणि भ्रम ह्यातला फरक काय तर त्यांनी मुलांना विचारलं बाबा तुम्ही बरोबर आहात का माझं जसं मी तुम्हाला आता विचारलं तुम्ही माझ्या बरोबर आहात का तर मी विचारलंय का मुलाला राजू सांग मी काय शिकवतोय सत्य आणि भ्रम मधला फरक सांग मी एवढ्या वेळ तेच शिकवलं लक्ष आहे का तुझं तर राजू उठला आणि म्हणाला सर सत्य आणि भ्रम शिकवत होता तुम्ही मला फरक विचारताय दोघांमधला ठीक आहे तुम्ही आता मला जे शिकवताय ते सत्य आहे पण तुम्ही शिकवताय ना मी ऐकतोय हे जे तुम्हाला वाटतंय तो तुमचा तर मला सांगा मी सत्यात आहे की भ्रमामध्ये सगळे शेवटपर्यंत माझ्या बरोबर आहे ठीक आहे थँक्यू बोलावं लागतं असं विचारलं सगळ्यात पहिली गोष्ट मी कुठून
आलोय. कल्याण पूर्वला राहतो मी, चाळीत राहतो, माझे वडील रिक्षा ड्रायव्हर आहेत का ट्रक ड्रायव्हर आहेत की गव्हर्नमेंट कंपनीत आहेत, ते कुठे, हा न्यूनगंड आयुष्यात कधीच बाळगायचा नाही की मी कुठून आलोय. मी मराठी माध्यमातून आलो, मी स्वतः मराठी माध्यमाचा विद्यार्थी आहे आणि मी मराठी माध्यमातून सुभेदारवाडा शाळा शिकल्यानंतर ठाण्याला कॉलेजला गेलो. माझ्याबरोबर मोठ्या मोठ्या इंटरनॅशनल स्कूलची मुलं त्यावेळी होती आणि आज ज्यावेळी 20 वर्षांनी मी बघतो त्यावेळी ते कुठेच नाहीये, पण मी पुढे आहे त्यांच्यापेक्षा. त्याच्यामुळे मी कुठून आलो, मी कल्याण पूर्वतून आलो की मी चाळीतून आलो की माझे वडील कोण आहेत, माझ्या घरात गरिबी आहे, हा गोष्टीचा न्यूनगंड बाळगायचा नाही. कारण कोणत्या घरात तुम्ही जन्माला येता, कोणत्या जाती धर्मामध्ये जन्माला येता हे तुमच्या हातात नाही, पण तुम्ही मरणार कशी हे तुमच्या नक्की हातात आहे. त्याच्यामुळे चॉईस तुमचा आहे आता इथून पुढे. आणि आपल्याला सगळं काही दिलेलं आहे परमेश्वराने, फक्त मोठी स्वप्न बघताना कधी घाबरायचं नाही. कुठूनही आलो असेल तर हा न्यूज ऐकताना आपल्याला मराठी घरांमध्ये चुकीचं शिकवलं गेलंय. काय काय शिकवलं? आपले म्हणी कशा आहेत? अंथरून बघून काय करायचे का मोठं अंथरून आणतात नाही. कोणी शिकवलं, कोणी आणलं हे? कोणीतरी आणलं, आपण ऐकायला लागलो आणि खरं वाटायला लागलं. इथे आपल्या सगळ्या महाराष्ट्राचा आराध्य देव शिवाजी महाराजांची प्रतिकृती. आणि मला असं अजूनही नेहमी वाटतं की जेव्हा शिवाजी महाराजांचा काळ होता ना, माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, इथे जेवढी लोक मला ऐकतात, त्यावेळी तो शिवाजी महाराजांचा काळ होता ना, तेव्हा लढाई कसली होती माहितीये? लढाई तलवारीची होती, शूराची होती, शूरत्वाची होती. आता कसली लढाई माहितीये? आता लढाई पैशाची आहे. आता लढाई तुम्ही किती संधी घेऊन पुढे जाता त्याची आहे. आणि या संधीमध्ये आपला कोणताही मराठी मुलगा मागे पुढे नाही, हीच शिवाजी महाराजांची पण इच्छा होती आणि असणार आणि राहील. फक्त ती लढाई खेळायची कशी, त्याचं बाळकडू आपल्याला शाळांमध्ये पालकांकडून मिळत नाही. कसं मिळत नाही बघा. आजही कोणते धंदे होतात तुमच्या घरामध्ये? लादीचं काम कोण करतं बघा ना, सिलिंगची कामं कोण करतात, वेगवेगळे धंदे व्यवस्थित बघा की कुठेही ते धंदे. आपल्याला आपल्या घरामध्ये अजूनही मुलगांनी धंदा करायचं म्हटले की लाज वाटते. आपण शब्द नाही, ते धंदे करू नको. धंदा हा शब्द आपण कसा आणलाय? निगेटिव्ह आणलाय. आणि बाकी समाजाचे लोक काय म्हणतात? धंदा आहे. आपण काय शिकवतो? काही धंदे करू नको. सगळ्यात पहिले इथे पालक आणि विद्यार्थ्यांना मला सांगायचं आहे की सगळ्यात पहिले न्यूनगंड बाळगायचा नाही, मोठी स्वप्न बघायची. काही वर्षापूर्वी अमेरिकेमध्ये इयत्ता 4थीचा मुलगा, त्याचे वडील त्या शाळेतले सगळ्यात गरीब होते. त्यांचं काम काय होतं माहिती? त्या मुलाच्या वडिलांचं घोडे असतात ना, घोडे म्हणजे रेसकोर्सला घोडे असतात ना, ते जे घाण करतात ना, स्वतः शी करतात किंवा पॉटी करतात, ते साफ करण्याचं त्यांचं काम होतं. इतके गरीब त्याचे विद्यार्थी होते. अशा वडिलांचा मुलगा शाळेमध्ये अमेरिकेतला शिकत असताना, पब्लिक स्कूलमध्ये शिकत असताना, त्या शाळेमध्ये एक पद्धत होती मुलांना वर्षाच्या शेवटी पास कसं करायचं ह्याची. कृपया फोन बंद करा, आपण एक 15 मिनिटच बोलूया. पण त्या शाळेची पद्धत अशी होती की शेवटच्या वर्षी, शेवटच्या महिन्यामध्ये, वर्षाच्या शेवटी एक निबंध द्यायचा प्रत्येक मुलाला आणि तो निबंध तो कसा लिहितो त्या आधारावरती त्याला पास की नापास पुढच्या वर्गात टाकायचं. ही पद्धत होती शाळेची, जी अजूनही आपल्या शाळांमध्ये नाहीये. म्हणजे सगळ्यांना पास करून पाठवता, अभ्यास करा नका करू. तुम्ही तर कोविडमध्ये काही न करता 10वीपर्यंत आलेले आहात. निव्वळ टाइमपास स्क्रीन समोर करून आपण पुढे आलो आणि ह्याचा प्रचंड त्रास तुम्हाला पुढे होणार आहे. त्याच्यामुळे 11वी 12वीला जाताना असं कॉलेज, असं हे निवडावं लागेल, त्याच्याविषयी बोलेन मी तुम्हाला. पण असा मुलगा 4थीला, त्याला पुढच्या वर्गात टाकण्यासाठी वर्षा शेवटी निबंध काय दिला गेला माहिती? माझं स्वप्न. त्या वर्गात निबंध लिहिला माझं स्वप्न. ह्या विषयावर 4थीच्या मुलांनी निबंध लिहायचा. सगळ्या मुलांनी निबंध लिहिले आणि वर्ग शिक्षकांकडे सबमिट केले. वर्ग शिक्षकांकडे सबमिट केल्यानंतर ह्या मुलांनी निबंध काय लिहिला होता माहिती? ह्या मुलांनी निबंध लिहिला होता की मला ह्या शहरातलं सगळ्यात श्रीमंत माणूस व्हायचं, मला स्वतःचा रेसकोर्स घ्यायचा. मी खरी स्टोरी सांगतोय, ही ऐकीव नाही. मला 1000 घोड्यांचा रेसकोर्स बांधायचा, मला मोठा बंगला बांधायचा, त्याच्यापुढे सगळ्यात स्विमिंग पूल पाहिजे, सिग्नलवरची सगळ्यात मोठी गाडी माझी असली पाहिजे, हे माझं स्वप्न आहे. कितवीचा मुलगा लिहितो? वडील काय करतात? घोड्यांच्या तबेल्यामध्ये घाण काढण्याचं काम करतात. अशा माणसाचा मुलगा एवढी मोठी स्वप्न लिहितो. शिक्षकाकडे निबंध सबमिट झाला. शिक्षकाने सांगितलं हा निबंध बदल, काहीतरी प्रॅक्टिकल असं काय होत नसतं. तुझे वडील काय करतात, तुझं कुटुंब काय, तुझा पार्श्वभूमी काय, आणि असली मोठी स्वप्न लिहितो. प्रॅक्टिकल लिही, जे स्वतः करू शकतो असं लिही. आणि त्याचा निबंध रिटर्न दिला गेला.
मुलगा रडायला लागला, त्याचे सगळे विद्यार्थी मित्र त्याला हसायला लागले, वेडा मुलगा चुकीचं काही पण लिहितो, प्रॅक्टिकल लिहित नाही. ऑल वर लाफिंग, सगळे हसत होते. आपण जेव्हा मोठी स्वप्न बघतो ना बाळांना, तेव्हा लोक हसतातच, आणि जे हसत नाही ते स्वप्नच मोठं नाही पण, त्यामुळे हसलंच पाहिजे. फक्त स्वप्न बघायची नसतात. अब्दुल कलाम काय म्हणतात, स्वप्न ती नाही जी झोपल्यावर येतात, स्वप्नाची ती तुम्हाला झोपूच देत नाही. त्या मुलांनी मोठं स्वप्न एवढं बघितलं, 4थीला असताना काही वर्ष निघून गेली, मुलांनी शाळा सोडली, शिक्षिका म्हणली पास करणार नाही, म्हटला मी शाळेत येणार नाही, शाळा सोडली त्यांनी, तो पुढच्या वर्गात गेला नाही. काही 20 वर्ष निघून गेली. त्या शाळेतल्या वर्ग शिक्षिका त्या शाळेच्या मुख्याध्यापिका झाल्या, प्रमोशन. आणि शाळांमध्ये फील्ड ट्रिप न्यायची पद्धत असते. माझ्या शाळेमध्ये वर्षातून 5 वेळा आम्ही मुलांना फील्ड ट्रिपला घेऊन जातो, वेगवेगळ्या ठिकाणी प्रॅक्टिकल अनुभव घेण्यासाठी. ही अमेरिकेची पद्धत आहे शिक्षणाची. तर त्यांनी ठरवलं की आपल्या शहरामध्ये मुलांना फील्ड ट्रिपला घेऊन जाऊ, आणि त्या फील्ड ट्रिपसाठी त्यांनी एक जागा निवडली की नुकताच शहरामध्ये एक मोठा रेसकोर्स झालाय, तिथे आपण मुलांना घेऊन जाऊ. परमिशन मागण्यासाठी शाळेतला शिक्षक गेला. शाळेतल्या शिक्षकाला सांगण्यात आलं की आम्ही परमिशन देऊ, पण तुमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका आमच्या रेसकोर्सच्या मालकाशी जेवायला येणार असेल तर आम्ही परमिशन देऊ. त्यांनी मुख्याध्यापिकाला विचारलं, ते म्हटलं हो हो का नाही, आनंदाने. ठरल्या दिवसाप्रमाणे रेसकोर्सला मुलं गेली. त्याच्या अगोदर मुख्याध्यापिका तिथे जेवणासाठी गेल्या, टेबलवर जेवायला बसल्या होत्या. त्यांच्या टेबलवर जेवणा अगोदर प्लेटमध्ये एक रिझल्ट होता. शिक्षक हुशार असतात, शिक्षकांच्या मुलं लक्षात असतात, विशेषतः वात्रट मुलं, विशेषतः जे काहीतरी वेगळं बोलत असतात, करत असतात. शिक्षिकेच्या त्या मुलाचं नाव चांगलं डोक्यात होतं. तिने तो रिझल्ट बघितला आणि म्हटली हा मुलगाचा रिझल्ट माझ्या लक्षात आहे, हा मुलगा इथल्या रेस्टोरंटवर मॅनेजर असणार आहे. मला चांगलं माहिती, मी याला निबंध लिहायला सांगितलं होतं आणि बदलला नाही, शाळा सोडली, आला नाही, मला याला भेटायचंय. त्यांचा मॅनेजर तिथे आला, तो म्हणला ठीक आहे मॅडम भेटूया. त्याची सगळी टीम तिथे होती. तेवढ्यात त्या रेस्टोरंटचा मालक आला, सगळे सटासट उभे राहिले, त्या वर्ग शिक्षिका उभे राहिल्या आणि त्यांनी सांगितलं की मॅडम तुमच्या समोर जो रिझल्ट आहे ज्याला तुम्ही सांगितलं की स्वप्न बदल, तोच तुम्ही मुलगा, हाच तो माझा रेस्टोरंट, हाच तो माझा ब्लॉक आणि हाच तो माझा स्विमिंग पूल. त्या मुलाचं नाव मॉन्टे रॉबर्ट. म्हणून स्वप्न नाही बदलायचे. त्यांनी काय सांगितलं माहिती त्या शिक्षिकेला, बरं झालं मी तुमचं ऐकून माझं स्वप्न नाही बदललं, कारण तुम्ही जर माझं स्वप्न बदललं असतं तर जे तुम्हाला वाटतं तेच मी झालं असतं. पण ही स्वप्न नुसती बघून होत नसतं बाळांनो, त्यासाठी ऍक्शन घ्यावी लागते. म्हणजे काही लोक स्वप्न बघतात, कोविडमध्ये मला लोकांना खूप मदत करायची होती, ती स्वप्न बघून होत नाही. महेश गायकवाड सारखं उतरावं लागतं, ऍक्शन घ्यावी लागतं. तशी आपल्याला ऍक्शन घेता आल्या पाहिजे. काही जणांना गोल बनवतो. आम्ही विद्यार्थ्यांना, माझा आत्रेला आता कार्यक्रम झाला, 800-1200 विद्यार्थी, आम्ही सांगतो गोल सेटिंग मध्ये गोल ठरवा. आपण गोल ठरवतो 10वीला 12वीला मला हे करायचं, अचीव करत नाही, कारण फक्त स्वप्न बघतो, त्यानंतर ऍक्शन शून्य. जाऊन आपण परत काय करतो, मोबाईल उचलतो, टीव्ही बघतो, मित्रांमध्ये टाइमपास करतो. आणि स्वप्न काय बघतो, मला परिस्थिती बदलायची. तुम्हाला कल्पना आहे 10वी-12वीला किती विद्यार्थी बसतात, किती लाख विद्यार्थी बसतात? म्हणजे ही जाणीव आपल्या प्रत्येकाला व्हायला पाहिजे. कल्पना किती लाख मुलं 10वीला यावर्षी बसली? 17 लाख विद्यार्थी 10वीला बसतात. 12वीला एक 20 लाख फक्त महाराष्ट्रातून. इफ यू टेक ऍव्हरेज, आपल्या भारतामध्ये वर्षाला 1 करोड पेक्षा जास्त मुलं 10वी-12वीतून बसतात. तुमच्या प्रत्येकाचं कॉम्पिटिशन या 1 करोड विद्यार्थ्यांशी भारतातल्या. पुढच्या 10 वर्षामध्ये ह्या 1 करोड मधले विद्यार्थी तुमची नोकरी धंदा पुढे जातील, एक तर तुम्ही त्यांना कामाला ठेवा किंवा ते तुम्हाला कामाला ठेवतील. सो चॉईस इज युअर्स. तुम्हाला ठरवायचं की मला काय करायचं. कॉम्पिटिशन तुमचं या 1 करोड लोकांशी. ह्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? आता ह्यातले कोण पुढे जातील माहिती आहे तुम्हाला? ह्या 1 करोड मधले कोणती लोक सक्सेसफुल होतील असं तुम्हाला वाटतं? कोणती होतील? तुम्हाला एक चांगली संधी आहे. म्हणजे मी इंटरनॅशनल स्कूल चालवतो, माझ्याकडे अशी मुलं आणि पालक आहेत ना की ज्यांच्या घरामध्ये फ्रीज प्रचंड भरलाय, वाया चाललंय सगळं. आणि पोटे विद्यालयात अशी मुलं आहेत की ज्यांना प्रचंड भूक आहे, त्यांच्याकडे चांगलं घर, चांगले कपडे, चांगलं फिरणं चांगलं नाहीये. त्याच्यामुळे त्यांना एक संधी आहे की हे सगळं मला मिळवायचे, म्हणून तो शिकणार आणि काम करणार. आणि काही असे की जे खाऊन खाऊन सुजले. आपण कोणत्या कॅटेगरीत असतो, तर आपण जर कमी ह्या कॅटेगरीत असतो तर तुम्हाला संधी, आणि तुम्ही ह्या कॅटेगरीत असाल की घरात सगळं भरलंय तर तुम्हाला भूक लागणार नाही नॅचरली. आपल्या देशामध्ये मी अर्धा भारत फिरलोय, अर्ध जग फिरलोय. सातारा, शहापूर, मुरबाड अशा ठिकाणी अशी गावं आहेत जिथं मुलांना शाळेसाठी 8-10 किलोमीटर चालत जावं लागतं. क्लास तर सोडा, ही मुलं पळणार आहेत त्यांच्या आयुष्यात, कारण त्यांना शिक्षणामध्ये ना सगळ्या मुलांना पळायला सांगूया किंवा शिवाजी चौकापर्यंत लावूया.
बघा, आपल्यात ताकद असल्याने आपण वापरत नाही, ते कसं होतं. तुमची रेस लावायची ठरली, आता रेस लावायला काही जण पळायला लागल्यानंतर काही इथे मसोबा चौक, काही कोळशेवाडीपर्यंत दमतील, थकतील, थांबतील. 100तले 2-4 शिवाजी चौकापर्यंत पोहोचतील, बाकी थांबतील. पण जेवढे थांबले ना, बघा त्यांच्यात कॅपॅसिटी होती तरी ते थांबतात. जे थांबले त्यांच्या मागे जर मी कुत्रा लावला, आता काय होईल? आता काय करणार तुम्ही? आता का पळणार? आता का पळताय? आता तुम्ही पळताय मला कुत्रा चावू नये, माझा जीव वाचवायचा आहे म्हणून. म्हणजे तुमच्यात अगोदर क्षमता होती पण तुम्ही वापरली नाही, कारण तुम्ही ते नॉर्मली घेत होता. ज्या दिवशी तुम्हाला वाटलं की मला कुत्रा चावेल आणि मरेल, आता जोरात पळायला लागलं. तुमच्या आयुष्यात यश असंच मिळतं ज्यावेळेस तुम्हाला वाटतं की पुढच्या 7 वर्षात 8 वर्षात मी शिकलो नाही, काय केलं नाही तर माझं घर, मी, माझं कुटुंब मोठं होणार नाही. हे ज्याला जास्त आतून वाटतं तो पळतो, तो पळणार आणि तो तुमच्यापेक्षा स्पीडमध्ये पळणार. त्याच्यामुळे तुमच्या लक्षात यायला पाहिजे की आपल्याला पहिला पी, ज्याला मी असं म्हणतो आयुष्यात यशस्वी होण्यासाठी, त्याला म्हणतात पर्पज. तुमच्या आयुष्याचा पर्पज काय? जन्माला का आलो? करायचं काय? कशासाठी आलो? इथे कोणी येईल का माझ्या इथे? एक मला एक व्हॉलेंटियर पाहिजे इथे. डरते हम लोग, एक मिळाला हेच चेक का? बघा, आता मी साक्षीला 2-3 प्रश्न विचारतो, त्याच्यावरून आपल्याला कळतं की आपण केव्हा पळतो आयुष्यामध्ये. मग तुम्ही पालक असा, तुम्ही विद्यार्थी असा, तुम्ही बिझनेसमध्ये असा, तुम्ही राजकारणात असा, तुम्ही त्याच वेळी पळता ज्यावेळी तुम्हाला हे क्लिअर होतं. साक्षी, मला सांग की तुझं सगळ्यात जास्त प्रेम कोणावर आहे घरामध्ये? घरामध्ये आई, समजा आई वडिलांवर आहे. आता मला सांग की समजा तुझी आई, इमॅजिन, मी एक सिच्युएशन देतोय, म्हणजे आपण त्याला खरं खोटं सिच्युएशन घेऊया, की तुझी आई आजारी आहे, ठाण्याला कामाला जाते आणि आता आईला ठाण्याला तिथे ऍडमिट केलंय आणि तुला फोन आला की तुला पोहोचायचंय 2 तासामध्ये आणि त्या दिवशी ट्रेन बंद आहे. काय करशील? कशी जायची? ट्रेन बंद आहे, रिक्षा बस सगळं बंद आहे, ओला बाईक सगळं बंद आहे. आता मला सांगा काय म्हटली ती? सर, रिक्षा काही बंद असलं ना, आता मी काय करेन? चालत जाईल. अगोदर जर आई आजारी नसते, तिला ठाण्याला जायचं असतं कॉलेजला, तर तिने काय केलं असतं? जाऊ दे. आता काय आलं? आई आजारी, हे काय झालं? ह्याला म्हणतात पर्पज. आता तिला काय मिळाला? काही झालं मी चालत जाईल, ठाण्याला चालत जायला 1.25 ते 2 तास लागतील, पण ती चालत जायला रेडी. का? आईवर काय आहे? तसं तुमच्या आयुष्यातल्या तुमच्या पर्पजवर जर प्रेम झालं की मग तुम्ही पळणार. सो थँक्यू साक्षी, थँक्यू व्हेरी मच. सो काय पहिला पी इज पर्पज, 2 पी आपण डिस्कस करू, मग मी थांबेल. सो माझ्या कल्याणपूर्वातल्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आयुष्यात पर्पज ठेवा. तुमच्याकडे एक चांगला महेश गायकवाडांसारखं एक नेतृत्व आहे, आई वडील आहेत, चांगले शिक्षक आहेत. आपल्याला आयुष्यात पर्पज असणं गरजेचं आणि तो पर्पजवर आपलं प्रेम असणं गरजेचं. जर तुमच्या कामावर, तुमच्या शिकण्याच्या वृत्तीवर तुमचं प्रेम नसेल, तुमचं प्रेम भरतीकडे नसेल, तर तुम्ही त्या प्रेमासाठी पडणार. सो हॅव अ पर्पज इन युअर लाईफ. सेकंड पी. दुसरा पी आहे तुमचं प्रोसेस. किती लोक इथे जिओचा इंटरनेट वापरतात? बघा, आता मला सांगा, आजपासून 15 वर्षापूर्वी ना महाराष्ट्रातल्या काही गावागावांमध्ये आम्ही जायचो. म्हणजे असे कार्यक्रम व्हायचे. मी खूप कार्यक्रम केले विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी. चिपळूण, सातारा, कोल्हापूर, जिथे संधी मिळेल तिथे जायचो मुलांना बोलत. आता थांबवलं कारण आता आम्ही खूप वाढलो. तर त्यावेळेत ना 15 वर्षापूर्वी ना तुम्ही सगळ्यांनी मोठी गंमत व्हायची. म्हणजे सगळ्या गावांमध्ये ना रस्ते खोदलेले दिसायचे. रस्त्याच्या बाजूला कॉर्नरला सगळे रस्ते खोदलेले असायचे. तर मी विचारायचो, हे काय काम चाललंय, का रस्ते खोदतात? तर मला कोणीतरी सांगायचं काय, वायरी टाकायचं काम चाललंय. कधी 15 वर्ष ते 18 वर्षापूर्वी. मी म्हणायचो कसलं वायरी? नाही, ते फायबर ऑप्टिकल टाकतात. कशासाठी? कारण काय माहिती, काम करणाऱ्यांना, कॉन्ट्रॅक्टरला कोणालाही माहित नव्हतं. तर ते वायरी टाकायचं काम चाललं होतं, फायबर ऑप्टिकल. आता मला सांगा, जिओ जो आज 3 ते 4 वर्षापूर्वी ते सिम कार्ड आलं आणि आपण सगळे वापरतो. सगळ्यात जास्त इंटरनेट सबस्क्रायबर त्यांचे, सगळ्यात जास्त कार्ड त्यांचे. सुरुवात कधी केली माहिती?
15 वर्षापूर्वी ऑप्टिकल फायबर टाकायला चालू केले. ज्या वेळात ऑप्टिकल फायबर टाकत होते त्यावेळी सरकार वेगळं होतं, सगळ्या गोष्टी वेगळ्या होत्या. त्यांना माहित पण नव्हतं की आपल्याला हे फायबर ऑप्टिकल म्हणून लोक आपलं कार्ड घेतील का. पण ते एनर्जी टाइम मनी, एनर्जी टाइम मनी, एनर्जी टाइम मनी तिन्ही देत होते. आणि 15 वर्ष मेहनत केल्यानंतर एका दिवशी सिम कार्ड आलं, एका रात्रीत आपल्या घरापर्यंत रेंज पोहोचलेली होती. पण त्या 15 वर्षामध्ये त्यांना वेळ, पैसे, एनर्जी सगळं द्यावं लागत होतं, मिळत काहीच नव्हतं. अनेकांना आयुष्यात काय मिळत नाही माहिती का, कारण ते ना ती मेहनत करायला रेडी नसतात. त्यांना आज काम केलं संध्याकाळी रिझल्ट पाहिजे असतं, असं होत नाही. कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्हाला यश पाहिजे असेल, तुम्हाला वेळ, एनर्जी, टाइम द्यावी लागते आणि एका पिरियडमध्ये तुम्हाला सक्सेस मिळेल. म्हणजे गायकवाडांचा प्रवास मी 15-20 वर्ष बघतोय, अनेक वर्ष समाजकार्य आपण करतो, तेव्हा जाऊन कुठेतरी होतं. हा पेशन्स ठेवावा लागतो आपल्याला प्रत्येकाला. सो सेकंड पी इज प्रोसेस. ही प्रोसेस यू नीड टू बिलीव्ह द प्रोसेस. ऑलिम्पिक मधला सगळ्यात मोठा रेकॉर्ड आहे हुसेन बोल्टचा. तो ऑलिम्पिक मध्ये 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर मध्ये सगळ्यामध्ये ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल घेतले त्यांनी. आणि ऑलिम्पिक मध्ये 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटरची रेस ही 2 ते 3 मिनिटाची असते. तर सगळ्यामध्ये गोल्ड मेडल घेतल्यानंतर हुसेन बोल्टला त्यांच्या नायकीने किती हजार दिले माहिती, 1000 करोड. त्याच्या टी शर्टवर नायकीचं लोगो लावण्यासाठी हुसेन बोल्टला 1000 करोड देते नायकी कंपनी. तर ती डील होत असताना ऑलिम्पिकच्या विनरला नायकीचा वकील काय म्हणाला माहिती हुसेन बोल्टच्या वकिलाला, की यार हुसेन बोल्टची मजा आहे, एका 10 मिनिटाच्या रेससाठी त्याला 1000 करोड देते आमची कंपनी. बघा, नायकीचा वकील हुसेन बोल्ट जो ऑलिम्पिकचा 3 ऑलिम्पिकचा सगळे गोल्ड मेडल विनर आहे, त्याला सांगतायत की तुला तुझ्या बॉसला चांगलं आहे, आमची कंपनी 1000 करोड देते का, तर 5 ते 7 मिनिटाच्या रनिंगसाठी. तर हुसेन बोल्टचा वकील म्हणाला नाही नाही नाही, तुम्ही ऑलिम्पिकच्या 5 मिनिटाच्या रेससाठी पैसे देत नाही. ऑलिम्पिक दर 5 वर्षांनी होतं, त्या 5 वर्षांनी 5 मिनिटामध्ये जिंकण्यासाठी 365 दिवस इंटू 5 इयर्स असे 1500 दिवस, ज्या वेळामध्ये 18 तास जेव्हा रनिंग करावी लागते ना, तेव्हा ऑलिम्पिकमध्ये 5 वर्षांनी जिंकतो. त्या 5 वर्षाच्या मेहनतीचे हे पैसे. सो आयुष्य तुम्हाला पुढच्या आयुष्यात सक्सेस तेव्हाच देणार जेव्हा आजपासून 10वी 12वी पासून पुढची 8 वर्ष तुम्ही दिवस रात्र मेहनत कराल, ही प्रोसेस कराल, त्यावेळेस तेव्हा जाऊन कुठेतरी होईल. आज रिझल्ट नाही येणार. सो सेकंड पी इज प्रोसेस आणि माय थर्ड पी इज प्लॅनिंग. तुम्हाला प्लॅनिंग करायला हवं. प्लॅनिंग कसं करायला पाहिजे, प्लॅनिंग सांगितल्यानंतर आपण थांबूया. प्लॅनिंग कसं करायला पाहिजे आयुष्यामध्ये. मी कुठून आलो मला माहिती नाही, मी कोणत्या माध्यमातून शिकलो मला माहिती नाही. मी मराठी माध्यमातून शिकलो, मला इंग्लिश येत नाही. शिका इंग्लिश, ऐकून इंग्लिश शिकता येतं. आय एम अ स्टुडंट फ्रॉम मराठी मीडियम. टुडे आय एम गिव्हिंग सेशन्स इन इंग्लिश इन इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म. असं काही नसतं. आपण फार भाऊ करतो, मला इंग्लिश येत नाही. अरे मी शिक ना. आयुष्यातली काय आपल्याला गाणी आठवतात, सगळं येतं. आपल्याला आलिया भटला मुलगा होणार ह्याची न्यूज माहिती असते, पण मला इंग्लिश येत नाही, मला इंग्लिश शिकायचं हे मला माहिती नसतं. आता नवीन रणवीर सिंग काय करतो, दीपिका बोलतो, आपल्याला काय घेणं देणं. बॉस, विराट कोहलीला क्रिकेट खेळून अनुष्का शर्मा मिळाली, आपण त्यासाठी काय होतं, आपलं काय, आपल्याला काय मिळणार आहे. तर पुढच्या 8 वर्षात हे सगळं बघा, एंटरटेन व्हा, मजा घ्या, पण स्वतःच्या आयुष्याचा विचार आपण करायला पाहिजे. हे प्लॅनिंग करायला पाहिजे की मी उद्या काय करणार आहे, माझं पुढच्या 5 वर्षाचा गोल काय. ह्याच्यातल्या 2-3 महत्वाच्या गोष्टी आहेत प्लॅनिंग मध्ये. तुम्हाला जर सक्सेस मिळायचं असेल तर एक स्टोरी सांगेल आणि थांबेल. प्लॅनिंग मध्ये सगळ्यात महत्वाचं की माझ्या बरोबर माझे मित्र कोणते. रिसर्च असं सांगतो, तुम्ही तुमच्या आयुष्यातली 5 लोक ज्याप्रमाणे आहेत त्याप्रमाणे तुम्ही बनता. मार्क माय वर्ड. कोणतंही पुस्तक उचला, कोणत्याही सक्सेसफुल माणसाला विचारा, तो ज्या 5 लोकांबरोबर सातत्याने राहतो त्यांच्या सारखाच तो बनतो. मग ही 5 लोक तुम्ही निवडायची. तर आई वडील बदलण्याचा चॉईस आहे का तुम्हाला, नाही ना. मित्रांचा चॉईस असतो. चांगले मित्र नसतील तर नसलेले बरे, पुस्तकं मित्र बनवा. मी एकदा 10वीला असताना माझी आई वारली. मी वयाच्या 21व्या वर्षाचा कॉलेजला असताना माझे वडील वारले. पण पुढच्या वडील जाताना 1-2-4 करोडचं कर्ज देऊन गेले मला, माझ्या भावाला. पण ते देत असताना चांगल्या पुस्तकांनी चांगले मित्र बनले, पुस्तकं आणि त्या पुस्तकांनी शिकवलं. त्याच्यामुळे जर तुमच्या आयुष्यात चांगली पुस्तकं नसतात, मित्र नसतील चालेल, वाईट मित्रांपेक्षा ते नसलेले बरे. त्याच्यामुळे तुमची संगत खूप महत्वाची. तर यू शुड प्लॅन युअर करिअर इन अ फर्स्ट वे की माझ्या आजूबाजूला लोक चांगली आहेत का, नंबर 1. नंबर 2, मी दिवसभरामध्ये मोबाईलवर टीव्हीवर काय सातत्याने बघतो ह्याचं प्लॅनिंग तुम्हाला करायला लागेल, कारण ते तुमच्या ब्रेनमध्ये इफेक्ट करत असतं.
नंबर 3, जर तुमच्यामध्ये स्वतःमध्ये तुम्हाला कॉन्फिडन्स नसेल की मी स्वतः काहीतरी चांगला मित्र निवडणं, काही चांगलं बघणं हे मला होत नाही, तर किमान चांगल्या शिक्षकांकडे तरी जावा की जे तुम्हाला पुश करतील चांगलं राहण्यासाठी. आणि अशा शिक्षकांकडे जावा जसं जे तुम्हाला डिसिप्लिन मध्ये ठेवतील, जे तुम्हाला खूप स्ट्रिक्ट ठेवतील. अशा ठिकाणी नका जाऊ की जे तुम्हाला मित्र बनवतील आणि तुम्हाला ह्या 18 वर्षापर्यंत कळत नाही माझं चांगलं काय माझं वाईट काय, मग त्याच्यामध्ये आपण चुका करतो. आज माझी सहकारी विजय सर इथे बसले, गेली 12 वर्ष काम करताना कल्याण दिसला, हजारो मुलं आमच्याकडनं गेली, पण आजही 10 वर्षांनी मुलं त्यांना येऊन भेटतात की नाही सर तुम्ही आम्हाला घडवलं, 2 वर्षांनी तुम्ही आमचं बरोबर करता. कारण 11वी 12वी हे वर्ष असं असतं की आपल्याला कळत नाही यासाठी काय. एक तर तुमच्या हातात मोबाईल फोन येतो, तुम्ही कॉलेजला जाता, तुम्हाला शिंगम फुटल्यासारखं वाटतं, रोज आरशात बघायला लागतो, बाईक येते, बाईकचा हॉर्न जोर जोरात वाजवतो, आपण समजायचं आपण मोठे झालो. तेव्हा आई वडिलांचं आपण ऐकत नाही. किमान अशी लोक पाहिजे की जे तुम्हाला सांगतील बाबा रे तुझं आयुष्यात काय चांगलं काय वाईट. तर मी इथून तुम्हाला एक कल्पना देतो की आमच्या कोणत्याही सेंटरला पोटेटोरीच्या 9 शाखा आहेत, त्यातल्या कोणत्याही सेंटरला तुम्ही आमच्या क्लासला असलात तर चांगली गोष्ट आहे, नसलात तरी तुम्ही महेश गायकवाडच्या वॉर्डामधून कधीही तुम्ही आलात, आमच्याकडे परीक्षेचे पेपर पाहिजे, तुम्हाला माझ्याशी कार्यक्रम वर्षातून 5 होत असतात, त्यासाठी आम्ही तुम्हाला बसू, पण चांगला ऐका, चांगली लोक, चांगले मित्र, चांगले शिक्षक तुमच्या आयुष्यामध्ये ठेवा, ह्याची फार गरज आहे. हे प्लॅनिंग करणं गरजेचं असतं. थर्ड प्लॅनिंग तुम्हाला काय करायची की मला करिअरमध्ये नेमकी दिशा ठरवता आली पाहिजे की मला नेमकं काय करायचं, मी कोणत्या गोष्टींमध्ये चांगला आहे, कोणत्या गोष्टींमध्ये मी चांगला नाही आहे, स्वतः ओळखता आलं पाहिजे. खूप इम्पॉर्टंट लाईन सांगतोय मी, कोणत्याच करिअरमध्ये दम नसतो, कोणत्याही फील्डमध्ये स्कोप नसतो, स्कोप तुमच्या स्वतःमध्ये असतो, स्कोप तुमच्या स्वतःच्या क्षमतांमध्ये असतो. त्याच्यावर काम करा, करिअर कुठे पण होतं. हा स्वतःच्या क्षमतांवरचा स्कोप आपल्याला कळला पाहिजे चांगल्या माध्यमातून, चांगल्या शिक्षकांच्या माध्यमातून, अशा कार्यक्रमातून, अशा सगळ्या विविध कार्यक्रमातून. त्याच्यामुळे हे प्लॅनिंग नक्की करा, चांगली संगत, चांगले शिक्षक आणि चांगलं आयुष्यात काय करायचं ह्याचा एक प्लॅन ABC. तुम्ही आज नाही ठरवू शकत की मला, मी 11वी 12वी नाही ठरवलं की मला मोठा उद्योजक व्हायचंय, मला एज्युकेशनच्या 2-4 शाळा आणि 9 ब्रँच काढायचं नाही. कनेक्टिंग डॉट, चांगल्या गोष्टींचं प्लॅनिंग बनवा, हळूहळू गोष्टी घडत जातात. ते बनवण्यासाठी चांगलं मार्गदर्शन घ्यायला पाहिजे. एक छोटी गोष्ट सांगतो आणि थांबतो. कशा पद्धतीने प्लॅनिंग तुम्हाला हेल्प करतं आणि विचार तुमचे चांगले कसे होतात. बघा, तुमच्या मनामध्ये, तुमच्या वृत्तीमध्ये चांगले विचार कुठून येणार, ते येणार तुम्ही चांगल्या मित्रांमध्ये, चांगल्या शिक्षकांमध्ये, चांगल्या वातावरणात राहाल तेव्हा. आंबा आपण आज इथे लावला, महेश गायकवाड म्हटले की आज कार्यक्रमानंतर आंबा इथे लावला, आणि एक आंबा कोकणात लावला, कुठे येईल चांगला? का? चांगली माती, चांगलं वातावरण, पोषक, म्हणजे वातावरण तुमच्या फळावर जसं इफेक्ट करतं तसं तुमच्या मनावर करतं. मग चांगल्या वातावरणात राहा आणि तुमचे विचार चांगले कसे येतात, चांगले मित्र, चांगले शिक्षक, चांगलं वातावरण. चांगल्या विचारांचा प्रभाव कसा असतो, एक खरा रिसर्च काही वर्षापूर्वी झाला, तो ऐका आणि त्यानंतर मी थांबतो. हा रिसर्च होता जपानमध्ये झालेला. जपानमध्ये काय करतात ही लोक, सातत्याने रिसर्च करतात. आज हिरोशिमा नागासाकी सारखा मोठा अनुभव जपानवर पडला तरी जापनीज माणूस हा जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस, अमेरिकेपेक्षा जास्त. प्रत्येक जापनीज वैयक्तिक माणसाकडे जेवढे पैसे तेवढे अमेरिकेतल्या कोणाकडेच नाही. मग तो काय एवढा श्रीमंत आहे, का त्याचा पर इंडिव्हिज्युअल इन्कम एवढा जास्त आहे? त्याचं उत्तर ह्याच्यात आहे. ह्या लोकांनी एक रिसर्च केला की माणूस कसा सक्सेसफुल होतो, त्याच्या विचारांचा प्रभाव त्याच्यावर कसा होतो हे बघण्यासाठी. तुम्हाला माहिती आहे सगळ्यात मोठ्या मोठ्या प्रयोगशाळांमध्ये प्रयोग कशामध्ये होतात? प्राण्यांवर प्रयोग होतात ना, उंदरावर. तसं यांनी ठरवलं की एका फिशवर आपण प्रयोग करूया. यांनी काय केलं, 3 प्रकारच्या फिशचे सीड घेतले, म्हणजे एकाच प्रजातीचे 3 मासे घेतले आणि एका माशाला टाकलं त्यांनी डबक्यामध्ये, एका माशाला टाकलं त्यांनी तलावामध्ये, एका माशाला टाकलं त्यांनी समुद्रात. मासे सेम, एकाच बापाची आईची मुलं, समजा तिन्ही सेम प्रजाती, सेम DNA, तिघांना वेगवेगळ्या ठिकाणी टाकलं आणि 6 महिने त्यांना मॉनिटर करण्यात आलं. जो डबक्यातला मासा होता ना, एकदम छोटंसं डबकं, त्याची वाढ एक 3-4 इंच झाली. जो मासा तलावामध्ये होता त्याला वाटलं यार एवढा तलाव आहे, थोडं पोहावं लागतं, त्याची वाढ एक 7-8 इंच झाली. ज्या माशाला, सेम माशाला समुद्रात टाकलं त्याची वाढ 1 फूट झाली. बघा, तिन्ही माशांची कॅपॅसिटी सेम, पण त्याच्या वातावरणात एका डबक्यातल्याला वाटलं की एवढंच जग आहे, मला एवढंच वाढायचं, तो तेवढाच वाढला. एकाला तलावात टाकलं, त्याला वाटलं नाही तलाव मोठा आहे, मला मोठं व्हावं लागेल, तो थोडा मोठा वाढला. जो समुद्रात टाकला ना, त्याला वाटलं अरे एवढं मोठं जग आहे, मला एवढं मोठं व्हावं लागेल, तो तेवढा वाढला. सो तुमच्या विचारांचा तुमच्या वाढीवर मोठा परिणाम होत असतो राजांनो. सो विचार मोठा करा,
तुम्ही कल्याण पूर्वला तेजगावातल्या जरीमरी नगर किंवा रचनाबाग कोणत्याही भागात राहत असले तरी तुमचं कॉम्पिटिशन जगातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांबरोबर आहे आणि तुमच्या प्रत्येकाला आज संधी सारखी आहे जी 10 वर्षापूर्वी नव्हती. तुमच्या हातात एक फोन आहे, एक इंटरनेट आहे, एक वायफाय, ह्याच्यातून जगातली सगळी स्किल तुम्ही शिकू शकता. गव्हर्नमेंटला, समाजाला, आईवडिलांना दोष देण्याची गरज नाही की मला ह्यांनी हे शिकवलं नाही, त्यांनी ती संधी दिली. ती चॉईस तुम्हाला नाही. तुमच्याकडे युट्यूब मध्ये सगळं अवेलेबल आहे. आज स्टॅनफोर्ड, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी सारखे मेजर कोर्स पण फ्री आहेत युट्यूबवर. तुम्ही तिथे न जाता करोड रुपये न घालता शिकू शकता. माझ्या शाळांमधली मुलं 1-1 करोड टाकून तिथे इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला जातात. तुम्हाला सेम शिक्षण युट्यूबवर अवेलेबल आहे. तुमची इच्छा पाहिजे, तुमचा तो विचार पाहिजे. पण आज तो कॅरीमिनाटीच्या ह्याला 12-15 लाख व्ह्यू असतात आणि त्या स्टॅनफोर्डच्या कोर्सला 12-15 हजार पोरं पण बघत नाही. आता कॅरीमिनाटी तुमच्या व्ह्यूजवर पैसे कमवतोय, तुम्हाला काय काय मिळत आहे. सो तुम्हाला हा चॉईस आहे. यू नीड टू डिसाईड की मी पुढच्या 5-7 वर्षात नेमकं करणार काय हे ठरवायला पाहिजे. आणि मी, माझे सहकारी, आम्ही पोटे ट्युटोरियलच्या माध्यमातून सगळ्या शाखांमधून हे काम करत असतो. वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून आमच्याकडे शिक्षक वर्ग असेच असतात की तुम्ही 11वी-12वीला मार्कांसाठी नका बनू, आयुष्यात सक्सेसफुलसाठी पुढे या. हेच गेली 20 वर्ष आम्ही पोटे विद्यालय नावाच्या शाळेमध्ये, पोटे ट्युटोरियलमधून, केंब्रिज स्कूलमधून जवळजवळ 4000 विद्यार्थ्यांमध्ये दरवर्षी आमचं हेच काम आहे. त्याच्यामुळे महेश गायकवाड सारखे आमचे मित्र ज्यावेळी असं काही करतात त्यावेळी जायची इच्छा होते. खरं तर महेशजी, मी राजकीय कार्यक्रम टाळतो कारण आपल्याकडे कल्याण ईस्ट वेस्टला कुठल्याही राजकार्यक्रमाला गेले की शिक्के लावतात लोक, हा या पार्टीचा त्या पार्टीचा. फार कमी लोकांच्या कार्यक्रमाला गेलो. मी अगेन म्हणेन की ह्या माणसाचं काम चांगलं आहे. कोविडमध्ये खरोखर दम नव्हता. मी पहिल्या 50 मध्ये होतो. कोविड कल्याणमध्ये झालं का पहिल्या 50 मधला मी एक पेशंट होतो. म्हणजे पहिल्या 50 मध्ये मला कोविड झाला होता तर डॉक्टर तिथे उभा राहायचा. तिथून विचारतं काय बरं वाटतंय का, कसं वाटतं. म्हणजे जवळ तर नाही, बरं वाटतंय. ॲम्ब्युलन्स घ्यायला लोक आली तर बिल्डिंग मध्ये असं काय टेररिस्ट आलाय, अशा वातावरणात मला कोविड झाला. मी ती भीती बघितली लोकांची. आणि त्यावेळेस बाहेर जाणं आणि काम करणे ही त्याच्यामध्ये एक जिगर लागतो आणि हा जिगर प्रत्येकामध्ये नसतो, तो शिकण्यासारखा आहे. त्याच्यामुळे अशा ठराविक लोकांकडे जाऊन बोलायला आवडतं. सो गो अहेड इन युअर लाईफ माय डिअर स्टुडंट. आम्ही तुमच्यासाठी नेहमी आहोत. माझे सहकारी, माझी पूर्ण ऑर्गनायझेशन तुमच्यासाठी, कोणत्याही कामासाठी तुम्हाला पेपर पाहिजेत, काय मदत पाहिजे, वी आर देअर. आम्ही असे भरपूर फ्री कार्यक्रम, फ्री गोष्टी करत असतो. या. आणि महेशजी गायकवाड, तुम्ही असे चांगले कार्यक्रम मुलांना करताय, मला बोलवताय, त्यांचा सत्कार करताय, त्यांना प्रोत्साहन देताय. 10वी-12वी ही वन ऑफ दी एक्झाम आहे, फायनल एक्झाम नाही. त्याच्यामुळे ह्याच्यात तुम्ही खूप सक्सेसफुल झालात तरी मोठं व्हायचा विचार करायचं कारण नाही आणि खूप कमी मिळाले तरी घाबरण्यासारखं कारण नाही. वन ऑफ दी स्टेप आहे, सर्वस्व नाही. त्याच्यामुळे ह्या एक्झामचं महत्व चांगले मार्क मिळवण्यासाठी, आयुष्यातल्या सक्सेससाठी ती पूर्णतः उपयोगाची नाही. हे तुम्हाला आम्ही सांगत असतो 2 वर्ष आमच्याकडे आणि वेगवेगळे करिअर सांगत असतो. सो त्याचा फायदा घ्या ज्यावेळी संधी मिळेल तशी. सो मला इथे बोलवलं आणि असे कार्यक्रम तुम्ही करा, ह्याबद्दल शुभेच्छा. सर्वच तुमचे आणि तुमच्या पदाधिकाऱ्यांचे, तुम्ही इथे बसलेले सगळे महिला वर्ग, सगळ्यांचेच तुम्हाला शुभेच्छा माझ्याकडनं. असे माझा कल्याणचा विद्यार्थी, माझा कल्याणचा नागरिक हा कुठेतरी शहरात जाऊ, भारतात जाऊ, महाराष्ट्रात जाऊ, कुठेतरी त्यांनी नाव कमवावं, त्याच्या मागचा, या कार्यक्रमाच्या मागचा फक्त हा हेतू आहे, निर्मळ हेतू आहे. त्याकरता महेश गायकवाड करता सुद्धा टाळ्या वाजवायच्या. तुमचं नाव आहे, विद्यार्थी आहे दीक्षा संदीप थोरवे, 95.60% मिळून 10वी विद्यार्थी झालेले विद्यार्थी आहे. टाळ्या वाजवून स्वागत करायचं. 55.60% उत्तीर्ण झालेले आहे. 83.80% विद्यार्थी तरी विद्यार्थ्यांचा पुन्हा एकदा टाळ्या स्वागत करतात. 87% असे सरकार होत आहे. याचे पॅरेंट्स वगैरे कोणी असतील किंवा मित्र असेल त्यांनी अक्षय गणेश चौधरी, अनिकेत मच्छिंद्रनाथ गवाडे, पुणे विद्यार्थी, माझं वैयक्तिक मत आहे. पण हा कुठल्याही नेत्याच्या मागे, कुठल्याही लिडरच्या मागे एवढा तरुण वर्ग जो आहे तो मी अजूनपर्यंत पाहिलेला नाही. कोणी तरुण वर्गाची साथ आपल्या महेशजी गायकवाडांना मिळत आहे. त्यामुळं महेशजींनी पण आपल्या समोरच्या विद्यार्थी वर्गासमोर आपलं मनोबल व्यक्त करावं अशी
या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मित्र, त्यांनी आत्ताच तुम्हाला चांगलं गायडन्स केलं असे आमचे नितीन सर, उपस्थित राजाराम पावशे साहेब, शंकरश्री गायकवाड साहेब, युवासेनेचे मयूर म्हात्रे, अजित चौगुले, सुमेध उगले, शंकर पाटील, इतर सर्वच महिला आघाडी. एवढं तुम्हाला चांगलं मार्गदर्शन केल्यानंतर माझ्यासाठी काय उरलेलं नाही. तरी सुद्धा या शालेय जीवनामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही घडत असतं. त्याच्यामधलाच मी एक विद्यार्थी, मातोश्री शाळेमध्ये माझं शिक्षण झालं आणि शिकत असताना 8वीच्या वर्गामध्ये असताना मी परीक्षेमध्ये पुढे बसलेल्या विद्यार्थ्याचे पेपर पाहून घेत होतो, कारण की मी पूर्णपणे स्टडी करून गेलो नव्हतो. आणि तो पाहत असताना तो दबक्या आवाजात म्हटला, सर माझा पेपर बघतोय. मी पण दबक्या आवाजात म्हटलं, अरे बाबा सरला सांगू नकोस, मी काही पेपरचं बघत नाही. आणि माझ्या बाजूला एक भला मित्र बसला होता, तो बोलला, अरे महेश माझा पेपर बघ. मी त्याला बोललो, अरे तुला माझ्यापेक्षा कमी मार्क मिळतात आणि तू प्रश्नाच्या साठी प्रश्न लिहिणं, तुझा पेपर मी का बघू. सांगायचं तात्पर्य एवढंच की मी त्यानंतर कधीच कोणता कॉपी केली नाही, कोणाचा पेपर पाहिला नाही. मी माझ्यापेक्षा बेटर होण्याचा प्रयत्न केला, जास्तीत जास्त अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. 8वी ते 9वी 10वी या वर्गात गेल्यानंतर स्वतःच्या व्यक्तीवरती अभ्यास केला आणि पास झालो. मला वाटतं आता सध्याची पार्श्वभूमी अशी आहे की आपण या जीवनामध्ये खूप मोठा जागा जमीनवाला असू द्या, खूप जास्त त्याच्या घरामध्ये सोनं असू द्या, किंवा खूप मोठं त्याचा बंगला असू द्या, त्याला महत्त्व न देता आज जो जास्त शिकलेला असतो, जो जास्त ज्या मोठ्या पोस्टवर असतो, त्याला सगळ्यात मोठी श्रीमंत मानली जाते. या ठिकाणी आपल्या विद्यार्थी वर्गाला सांगू इच्छितो की आपण शिक्षण घेताना हा विचार करा की आपल्याला शिक्षण कुठपर घ्यायचं आहे, शिकलं म्हणजे झालं का. त्यामुळे शिक्षण असं घ्या जीवनामध्ये आपल्याला त्या शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला एक नाव लौकिक मिळेल. IAS, IPS, MPS, UPS अशी काहीतरी मजल मारा तर त्या शिक्षणाला अर्थ राहील. आता आपण फक्त शिकतोय आणि आई वडिलांच्या पेन्शनवरती आपण जगतोय, अशी परिस्थिती निर्माण होऊ देऊ नका. मला वाटतं आपल्यामध्ये आज एवढी क्षमता आहे की आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये अव्वल जाऊ. त्याचंच एक उदाहरण म्हणून आपल्याला जीवनामध्ये काय करायचं आहे. 10वी झाली, आता मला पुढे काही जमत नाही, मग काय करायचं. त्यासाठी आम्ही ही पुस्तकं देतो. या पुस्तिकेमध्ये आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण 2 हाताने कमवू शकू अशा प्रत्येक क्षेत्रातलं आपल्याला या पुस्तिकेमध्ये दिलेलं आहे. त्यामुळे हिचा वापर आपण करा आणि आपल्या जवळ जे मित्र असतील त्यांना सुद्धा याचा आपल्याला बऱ्याचशा फील्ड आपल्याला माहिती नाही आहेत, ती माहिती व्हावी म्हणून हे पुस्तक आपण तयार केलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण सगळे समजदार आहात, सुजाण आहात. येणाऱ्या काळामध्ये आपण स्वतःच्या पायावर उभे राहाल आणि मला वाटतं आपण देशाचं एक भवितव्य आहात. आपल्याला समाजाला काहीतरी द्यायचं आहे, स्वतः पुढे न जाता इतरांना सुद्धा पुढे घेऊन जायचं आहे. असं प्रामाणिक विचार करून आपण जीवनाची वाटचाल कराल असं मी आपल्याकडून अपेक्षा करतो. या ठिकाणी आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात आणि आपण मोठ्या मार्कांनी पास झालात, त्यामुळे आपण सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मातोश्री फुले फाउंडेशन जी ही संस्था आज गेल्या 5 वर्षापासून कल्याण शहरामध्ये कार्यरत आहे आणि प्रत्येक जागेवर पाहुण्यांनी ठरवलं आपण आपले पाहुणे आले त्यांचे सत्कार आहे. 2-3 प्रकारचे झाल्यानंतर आपण कार्यक्रमासाठी घोषणा करणार आहे. आपल्या सरकारमंत्री श्री राजाराम पावशे यांचा सत्कार श्री महेश गायकवाड यांच्या हस्ते करण्यात येत आहे. सत्कार करायचा आहे. अजित चौगुले, श्री मधुर म्हात्रे या हॉलचे कार्यक्रमाच्या नेतृत्व श्री महेश गायकवाड यांच्यातर्फे मी आभार मानतो. आपण आमच्या या कार्यक्रमाला वेळ दिला आणि सर्व विद्यार्थ्यांनी वेळ करून आपला सत्कार समारंभ